नमस्कार मंडळी. तर व्हिडिओच्या थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कोणत्या किल्ल्यावर आलो आहे. तर हा आहे किल्ला रसाळगड. रसाळगडाचं थोडंसं वर्णन करायचं झाल्यास सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला आणि इतिहासाच्या ओंजळीत जपलेला हा आहे रसाळगड. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यात वसलेला हा एक छोटेखानी पण तेजस्वी किल्ला आहे आणि हा इतिहासप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी एक अनमोल भेटच आहे. गडावर पाऊल टाकताच स्वागत करतात ते 2 बुरुज आणि हे बुरुज जणू आपल्याला इतिहासाचे द्वारच उघडून देतात. तिथल्या बारीक पण भक्कम बांधणीच्या दगडातून आजही शिवकाल आठवतो. या गडावरील गणेश मंदिर, तलाव आणि पाण्याची टाकी आजही त्या पुरातन काळाची साक्ष देतात. तसेच या गडावर जवळपास 15 ते 20 तोफा आहेत आणि त्या सुस्थितीत आहेत आणि आजही हा गड अभिमानाने उभा आहे, जणू इतिहास जपणारा एक निशब्द साक्षीदार. किल्ल्याच्या इतिहासाबाबत बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 मध्ये या गडावर आपली छाप उमटवली आणि मग तो बनला मराठा लष्कराची एक महत्त्वाची चौकी की जिथून महिपतगड व परशुराम घाट यासारख्या डोंगर रांगांवर नजर ठेवण्यासाठी हा रणनीतीचा एक किल्ला बनला. आज गड हा शांत असला तरी त्याच्या पावलामध्ये आवाज आहे स्वाभिमानाचा, बलिदानाचा आणि स्वराज्याच्या स्वप्नांचा. तर असेच गडकिल्ले चढताना एक बोरकरांच्या कवितेची आठवण होते की देखणी ती पावले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटा तूनी सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती. चला जाणून घेऊया आपण या रसाळगडबद्दल अधिक माहिती. किल्ला चढायला सुरुवात केल्या एक आपल्याला प्राचीन शिवलिंग दिसतं. तर त्याला नमस्कार करून आपण जसं किल्ल्याला वर चालायला सुरुवात करू तर छान पायऱ्या आहेत. त्या पायऱ्याने जसं जसं आपण वर जाऊ आपल्याला पहिलं एक हनुमानाची मूर्ती मिळेल. त्या हनुमानाच्या मूर्तीच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला दुसरा दरवाजा मिळेल. तिथून छान आपल्याला दृश्य बघायला मिळतात. त्याच्याही वर गेलो की एक मोकळं सपाट आपण किल्ल्यावर पोचतो की जिथून आपल्याला समोर जोलाई देवीचं मंदिर आणि काही छोटे तलाव वगैरे बघायला मिळतात. मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यामध्येच जाता जाता आपल्याला खूप साऱ्या तोफा पाहायला मिळतील आणि त्या तोफा आजही सुस्थितीत आहेत. जोलाई मंदिराच्या पुढे एक बहुधा धान्याचं कोठार आहे. ते अजूनही चांगल्या स्थितीत आहे. जोलाई मंदिराच्या समोर एक दीपस्तंभ आणि काही तोफा ठेवलेल्या आहेत. मंदिरात आत प्रवेश करताच आपल्याला देवींची मूर्ती पाहायला मिळते. त्या व्यतिरिक्त आपल्याला दगडात कोरलेल्या काही मूर्त्या तिथे ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या बाहेरचा परिसर पाहताच एकदम मन प्रसन्न होतं आणि आपल्याला समोरचा सुमारगड आणि महिपतगड सुद्धा दिसतो. तर चला पाहूया या गडाचे घेतलेले काही ड्रोनचे शॉट्स.
करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये लवकरच.